आपण आपल्या चातुर्मास्याच्या कार्यक्रमातील दर द्वादशीला जे आपण नियोजन केलेलं आहे त्या नियोजनाच्या द्वारे जे प्रवचन सेवा देण्यासाठी आणि प्रवचन सेवा ऐकण्यासाठी आपण उत्साहाने इथे जमला आहात. तसं पाहिलं तर प्रवचन सेवा मी करावी आणि आपण ती ऐकावी असा एवढा ज्ञानी म्हणून मी नाही आहे. परंतु प्रकाशरावनी एक आज्ञा केली की या उपक्रमामध्ये आपल्याला एक प्रवचन सेवा द्यायची आहे. रामरायाची इच्छा असावी असं वाटलं आणि म्हणून होकार दिला. रामरायाची सेवा त्या निमित्तानं कशी मोडकी तोडकी का होईना सेवा करण्याचं आपल्याला एक भाग्य लाभतं, या दृष्टीनं ही सेवा स्वीकारली आणि आपल्यामध्ये उपस्थित झालो. सेवा करायची आहे, प्रवचन करायचं आहे, विषय कुठला तोही त्यांनी मला सांगितला. म्हणे समर्थांच्या करुणाष्टकावर आपण बोलायचं आहे. समर्थांची करुणाष्टके हा विषय आपण सर्व साधक आहात. आपल्याला सर्वांना या करुणाष्टकाविषयीची माहिती आहे. पण प्रामाणिकपणे मी सांगतो की मी करुणाष्टका अभ्यासली नव्हती. करुणाष्टकाचा अभ्यास मी केला नव्हता आणि यावेळी करुणाष्टकावर बोलायचं आहे म्हणजे काहीतरी अंतरात असल्याशिवाय ते प्रगट करणं शक्य होत नाही. या निमित्ताने करुणाष्टकाचा अभ्यास होतोय असा विचार केला आणि ठीक आहे म्हटलं करूया. आणि करुणाष्टकाचा विचार करून माझ्या मोडक्या तोडक्या बुद्धीला जे काही पटलं ते तुमच्या समोर बोलण्याचं मी धाडस करत आहे. धाडस याच्यासाठी म्हणतो की आपण सगळे नित्यनैमित्तिक उपासक आहात. आपली उपासना माझ्यापेक्षा कितीतरी मोठी आहे. आपण साधक आहात, मोठे साधक आहात आणि साधकासमोर एका साध्या व्यक्तीनं काहीतरी सांगावं, काहीतरी बोलावं अशी अवस्था मुळीच नाही. परंतु तो प्रसंग इथे आलेला आहे. हे कसं झालं पहा. बालक बापाच्या ताटी रिगे आणि बापा तेही जेवू लागे तरी संतोषणी वेगे मुखची ओढवी. वडील जेवायला बसलेले असतात. लहान बाळ रांगत रांगत त्याच्या ताटापाशी येतं. बाप कसा जेवतो याचं अनुकरण करतं. पण त्याला हे कळत नसतं की उचललेला घास आपल्या तोंडात घालायचा, बापाच्या तोंडात घालायचा. ते बापाच्या तोंडात घास घालतं कारण बाप तिथे जेवत असतो ते त्याला दिसतं. म्हणजे बालक बापाच्या ताटी रिगे आणि बापा तेही जेवू लागे. बाप सुद्धा म्हणत नाही की तू काय मला शहाणपणा शिकवतो. आणि संतोषणी वेगे मुखची ओढवी, तो देखील आ करतो आणि तो ग्रास ग्रहण करतो. तशा प्रकारची स्थिती आज आहे. आज आपण सगळे साधक आहात. साधना आपली मोठी आहे आणि या मोठ्या साधकांसमोर मी तोडका काय बोलणार. मी तव मतिमंद परमार्थ मार्गीचा अंध नाही काय शक्ती प्रबंध काय बोलू कळेना. आता काय बोलायचं आहे मला काही कळत नाही आहे. पण करुणाष्टकावर बोलायचं आहे. मग करुणाष्टक म्हणजे काय, करुणाष्टक का लिहिली असावीत, करुणाष्टकाचा अर्थ काय आहे याचा देखील विचार आपल्याला करावा लागतो. करुणाष्टक म्हणताना आपण मोठ्या स्वरात म्हणतो. अनुदिनानुतापे तापलो रामराया परमदिन दयाळा नीरसी मोहमाया अचपळ मन माझे नावरिता आवरेना तुझ विनशी न होतो धावरे धावाता. रामाला प्रार्थना केलेली आहे. प्रार्थना आणि दया याचा देखील आपल्याला विचार या ठिकाणी करायचा आहे. करुणाष्टक जी लिहिली आहे ती परमेश्वराला प्रार्थना केली आहे, मागणं केलेलं आहे
त्यामध्ये करुण रसाचा मोठा प्रभाव आहे आणि म्हणून तिला आपण करुणाष्टक म्हटलं आहे. करुणाष्टकाची व्याख्या जर आपल्याला करायची झाली तर आपल्याला असं करता येईल की ज्यात पश्चाताप आहे, संसाराची आसारता आहे, विवेकयुक्त वैराग्य आहे आणि मोक्ष मिळण्याची आस आहे, अपेक्षा आहे, त्याला आपण करुणाष्टक म्हणायचं आहे. तसं दुसरं जे शब्दात जर आपल्याला करुणाष्टक म्हणून सांगायचं झालं तर आपल्याला असं सांगता येईल की आपल्या अवगुणांना आठवून जो छंदयुक्त उद्गार आपल्या उपास्य देवतेसाठी बाहेर पडतात त्याला आपण करुणाष्टक असं म्हणतो. म्हणजेच करुणाघन परमेश्वराला आपल्या उपास्य देवतेला प्रेमभराने आळवलेली ती प्रार्थना आहे, त्याला आपण करुणाष्टक म्हणूया. या करुणाष्टकामध्ये सुरुवातीचं वाक्य आहे, अनुदिनानुतापे तापलो रामराया. समर्थांना कशाचा त्रास होतोय? अनुदिन अनुतापे. अनुदिन म्हणजे प्रत्येक दिवसाला मला त्रास होतोय, दिवसागणित प्रत्येक क्षणाक्षणाला मला त्रास होतोय. तो कशाचा त्रास होतोय याचा विचार जर आपल्याला केला तर आपल्या लक्षात येईल की एवढा मोठे समर्थ की ज्यांना कशाचीही कमी नाही, समर्थ या शब्दातच त्यांचं व्यक्तिमत्व साकारलेलं आपल्याला दिसतं. आणि अशा समर्थांना देखील त्रास हो, त्रास होतोय. कशामुळे त्रास होतो? समाजामध्ये अशा काही विघातक शक्ती आहेत की ज्या सज्जन शक्तीला त्रास देतात. कारण विघातक शक्तीला सज्जन शक्तीचा मार्गाचं आकलन होत नाही आणि म्हणून तो त्रास होतो. अनुदिन अनुतापे म्हणजे कोणता ताप? तापाचे 3 प्रकार आहेत, आदिभौतिक, आदिदैविक आणि आदि आध्यात्मिक. आदिभौतिक ताप जो आहे तो निसर्गतः प्राप्त होतो. आदि दैविक हा पूर्वसंचिताचा ताप असतो आणि आध्यात्मिक म्हणजे उदासीन वृत्ती, चित्ती, आधीची चिंता, उदासीनता, आधिव्याधी यापासून तो मिळतो. समर्थाला कोणत्या प्रकारचा ताप झाला, समर्थाला त्रास कोणता होतो याचा देखील आपण जर विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की समर्थांनी अनेक प्रकारचं त्रास भोगून हे सामर्थ्य प्राप्त केलेलं आपल्याला दिसतंय. सज्जन शक्तीला त्रास होतोय असं आपण म्हटलं. एक अशी अज्ञात संस्था आहे की जी सज्जन शक्तीला सातत्यानं त्रास देते, तिची कुठं नोंद नाही, परंतु प्रत्येक गावी, प्रत्येक घरात, प्रत्येक कुटुंबात, प्रत्येक शहरात, नगरात अशी एक अनोंदित संस्था आहे की जी जिथे सज्जन शक्ती आहे त्या सज्जन शक्तीला त्रास देण्याची प्रवृत्ती त्या संस्थेच्या लोकांना आहे. मग ही शक्ती समर्थाच्याही वेळेस होती, आताही होती, तेव्हाही होती आणि पुढेही राहणार आहे. कारण या शक्तीचा विनाश करणं आपल्या हातात नाही आहे. कारण मुळात जी प्रवृत्ती माणसाची, मुळात जे स्फुल्लिंग असतं त्याच प्रवृत्तीनं मनुष्य हा सातत्यानं वागत असतो. जसं वळण लावलं तसं वळण शरीराला पडतं. म्हणून म्हणतोय आपण, पडिले वळण इंद्रिया सगळा, भाव तो निराळा नाही दुजा. गुरुजींना सकाळी मंदिरात येऊन वाचण्याचं वळण आहे, बरोबर येतात, वाचन करतात. आम्हाला मोकाट फिरायचं वळण आहे, फिरतो. म्हणजे प्रवृत्ती जी आहे त्या प्रवृत्तीच्या नुसार वागण्याची प्रक्रिया ही माणसाच्या संस्कारानं होते आणि तसे संस्कार माणसावर निर्माण करण्याची प्रक्रिया म्हणजे कुटुंब संस्था आहे. आज दुर्दैवानं असं म्हणावं लागतं, कुटुंब संस्थेचा ऱ्हास होत चाललेला आहे. कुटुंब संस्था राशीत होत आहे. जी कुटुंब संस्था हिंदू संस्कृतीमध्ये सांगितली त्या कुटुंब संस्थेचा विकास होण्याच्या ऐवजी आम्ही परदेशाकडे पाहतो, परलोकांकडे पाहतो आणि तशा प्रकारच्या वागण्याच्या प्रवृत्ती करतो. मूळ प्रवृत्तीपासून कोसोमैल दूर आपण सातत्यानं जात आहोत. म्हणून बरेच वेळा कानावर वाईट बातम्या ऐकायला येतात. अमक्याची मुलगी चांगली होती ते माहिती आहे, त्याविषयी बोलत नाही. म्हणजे हा जो प्रघात घडतो
हे केवळ संस्काराची उणीव, संस्कार न करण्याची पालकांची कमतरता, पालक त्याविषयी असलेले निद्रिस्त अवस्थेत असलेले दिसून येतात. पालकांनी जर लहानपणापासून संस्कार केले तर निश्चितपणे शरीराला वळण लागतं, तो संस्कार घडतो आणि त्या संस्काराच्या अनुषंगानं पुढील पिढी ही चालत असते. आजचा संस्कार पहा तुम्ही, प्रत्येक घरामध्ये मोबाईल आहे, प्रत्येक घरामध्ये लहान मुलं आहे आणि प्रत्येक घरातील पालकांचं कौतुक काय, अरे इतका लहान आहे पण फोटो काढतो, अरे इतका लहान आहे त्याला आवडीचं पाहिजे ते गाणं वाजवतो, गाणं सिनेमाचं, देवाचं नाही. म्हणजे कौतुक जे होत चाललेलं आहे, प्रेरणा जी मिळत चाललेली आहे, ती प्रेरणा एका वाम दिशेनं आपण कळत नकळत त्या मुलावर चुकीचे संस्कार करतो. हा दोष मुलाचा नाही आहे, पालकांचा आहे. जागरूकता असली पाहिजे आणि जर जागरूकता असली तर निश्चितपणे मनुष्य हा जागरूकतेनं वागला तर त्याच्या हातून चुका होत नाही. समर्थाचा काळ इसवी सन 1608 ते 1682चा कालखंड. समर्थाला लहानपणीच बाळकडू रामाच्या उपासनेचं मिळालं होतं, कारण समर्थाच्या घरामध्ये गत 22 पिढ्यापासून रामाची उपासना होती. सहजच असं महानत्व किंवा सत्पुरुषाचा जन्म सहज होत नाही, त्याला पूर्वसंचित असावं लागतं आणि ते 22 पिढ्यापासून समर्थामध्ये आलं होतं. आणि ज्यांच्या घरामध्ये असं रामोपासना 22 पिढ्यापासून होत आहे, रामाचा आराधना, रामाची उपासना ही सातत्यानं 22 पिढ्यापासून होत आहे, अशा घरामध्ये, अशा कुटुंबामध्ये संस्कार वेगळे शिकवण्याची गरज नाही आहे, ते आपोआप आत्मसात पुढील पिढीमध्ये होतात. आणि संस्कार हे तेव्हाच होतात की जेव्हा आपण जागरूक असलो पाहिजे. कोणत्याही घरात सत्पुरुष जन्माला येत नाही, सत्पुरुष जन्माला येण्यासाठी पूर्वसंचित असावं लागतं, तशी योजना असावी लागते, तसे विचार त्याच्यामध्ये असावे लागतात. म्हणून म्हटलेलं आहे, पवित्रते कुळ पावन तो देश, जेथे हरीशे दास जन्म घेती. कुठेही जन्म घेत नाही, कोणाच्याही घरात काही हरीचा दास येत नाही किंवा आता त्याच्या घरात सगळं धिंगाणा होता ना, अचानकच जन्माला आला, ही घटना दिसत नाही. कारण मागे बहुता जन्मी हेच करीत आलो आम्ही, मागे अनेक जन्मात आम्ही ह्याच गोष्टी केल्या, म्हणून त्या गोष्टीचा आज उहापोह होत आहे, त्या गोष्टी आमच्या अंगवळणी पडलेल्या आहेत. 13व्या शतकातला ज्ञानेश्वर महाराजाचा कालखंड घ्या. ज्ञानेश्वर महाराज झाले, निवृत्तीनाथ झाले, मुक्ताबाई झाली, चोखा झाला, गोरा कुंभार झाला, विसोबा केचर झाले, अनेक संत हे 13व्या शतकात होऊन गेले. यांना त्रास झाला का? झाला. कारण आपल्याला माहिती आहे, सज्जन शक्तीला त्रास देणारी संस्था कार्यरत आहे आणि प्रबळ आहे, ती सज्जन शक्तीच्या क्षमतेपेक्षा प्रबळ आहे आणि त्या शक्तीचा विकास होतो. साधारणतः बुद्धीचा विकास करण्यासाठी शिक्षण कशासाठी आहे? शिक्षणाबद्दल स्वामी विवेकानंद म्हणतात की मन, मनगट आणि मेंदू मजबूत करणं म्हणजे शिक्षण. मन, मनगट, मेंदूचा संतुलित विकास म्हणजे शिक्षण. रामदास स्वामींच्या बाबतीत जर आपण विचार केला तर त्यांनी जप आणि ध्यान याच्याद्वारे मन बळकट केलं, व्यायामाद्वारे शरीर बळकट केलं, मनगट बळकट केलं आणि अध्यात्माद्वारे मेंदू बळकट केला. ज्याचं मन, मनगट आणि मेंदू बळकट आहे त्याला कशाचीच कमी नाही. समर्थांनी या सगळ्या गोष्टी करण्यामागे एक महत्त्वपूर्ण असा आपल्याला विषय लक्षात येतो की समर्थांच्या घरामध्ये जी रामोपासना होती त्या उपासनेच्या अनुषंगाने साहजिकच त्यांच्यामध्ये सुद्धा वैराग्यवृत्ती, ज्ञानीवृत्ती आणि चित्तामध्ये शांतता निर्माण व्हावी यासारखा विचार त्यांच्यामध्ये येत होता. समर्थाचा जन्म आपल्याला माहिती आहे, रामनवमीचा. जन्म झाल्यानंतर प्रत्येक मायबापाला आपलं लेकरू भविष्यात कसं होईल याचं उत्सुकता असते. साहजिकच त्यांची पत्रिका दाखवली, पत्रिकेमध्ये पाहिलं आणि
लक्षात आलं, कुशाग्र बुद्धीचा, तीव्र स्मरणशक्तीचा आणि वैराग्यशील धर्म प्रवृत्तीचा असा हा मुलगा आहे. पुढे हा लौकिक प्राप्त करणार आहे असं भविष्यवेत्यांनी तेव्हा सांगितलं होतं. समर्थांनी त्या विचारानं, त्यांच्या अनुभवानं बालपणापासूनच रामसेवा त्यांनी सुरू केली होती. वामन पंडितांनी त्यांच्या वैराग्याला शुकदेवाची उपमा दिली, त्यांच्या ज्ञानाला वशिष्ठांची उपमा दिली आणि त्यांच्या प्रतिभेला वाल्मिकींची उपमा दिलेली आपल्याला दिसतात. समर्थांनी जी कार्य केलं ते कार्य म्हणजे ईश्वर प्राप्तीकरता धर्मसंस्थापना आणि लोकोद्धार करण्याचं काम हे समर्थाच्या हातून झालं. जयाशी वाटे सुखची असावे, तेने रघुनाथ भजनी लागावे, स्वजन सकल ही त्यागावे, दुःख मूळ. सुखाचं जर आपल्याला पाहिजे, प्रत्येक व्यक्तीला सुख पाहिजे असतं आणि सुखाची साठीच ही सगळी धडपड आहे. वारकरी संप्रदायामध्ये एक अभंग आहे, सुखासाठी करीशी तळमळ, तरी तू पंढरीशी जाय एके वेळ, मग तू अवघाची सुखरूप होशी, जन्मोजन्मीचे दुःख विसरशी. सुख पाहिजे असेल तर पांडुरंगाची, रामाची आराधना करा, रामोपासना करा, नामस्मरण करा. राम मंदिर तरी काय सांगतं? रामोपासनेचं जे फळ आहे ते फळ आपल्याला मिळाल्याशिवाय राहत नाही. आपल्या राम मंदिरात सातत्यानं नामस्मरणाचं काम चालतं. नामस्मरणामध्ये आपला स्वतःचा तर उद्धार होतो, पण आपल्या कुळाचाही देखील उद्धार करण्याची ताकद नामस्मरणामध्ये आहे. म्हणून ते आपण केलं पाहिजे. हा अट्टाहास मंदिरातील विश्वस्तांचा देखील असतो आणि आपला देखील असला पाहिजे. करुणाष्टक ही आपली नित्याची प्रार्थना आहे. रामदास स्वामींनी तरुण वयामध्ये ही करुणाष्टक लिहिली. जरी तरुण वयामध्ये लिहिलेली असली तरी ती तेव्हाही लागू होती, तरुणांनाही लागू आहे, आपल्यालाही लागू आहे. ती आपल्याही विचाराला लागू पडतात, म्हणून ती नित्य उपासली पाहिजे. पण आपलं कसं आहे, नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ. पाणी दुर्लभ आहे. नित्य नेम करणारे रोज रामाच्या दर्शनाला येऊ, नेम आहे. आज काय, उद्या काय, आलो गेलो समजतं. आपल्याला काय होतं ते कळत नाही. पण उपासना ही नित्यामध्ये पूर्णत्वास आपल्याकडून जात नाही. व्रत करतो आपण, अरे आज एकादशी आहे, माझ्या लक्षातच राहिलं नाही, मी नाश्ता करून घेतला, आहे प्रवृत्ती. असं व्रत आपलं आहे. म्हणजे आपण जागरूक आहोत का, हा प्रश्न आपण मनाला विचारला पाहिजे. समर्थाचं चरित्र आपल्या सगळ्यांना माहिती आहे. 5व्या वर्षी समर्थाची मौंज झाली आणि वयाच्या 12व्या वर्षी त्यांचा लग्न सोहळा ठरला. समर्थ वैराग्यशील वृत्तीचे होते. सामान्य लोकांमध्ये त्यांचं मन रमणारं नव्हतं. त्यांचं विश्व वेगळं होतं. ते असामान्य होते आणि त्या असामान्यत्वामुळे त्यांनी लग्नास नकार दिला होता. परंतु आईची माया, आईचं प्रेम, की बेटा एकदा तुझ्या अंगावर असावधान म्हणून झालं की मी कृतकृत्य झाले. आईचा शब्द मोडायचा नाही म्हणून सावधान शब्द ऐकेपर्यंत बोल्यावर थांबलेले समर्थ. आणि त्यांनी सावधान शब्द ऐकला, आईची आज्ञा पाळली आणि तिथून मंडपातून पलायन केलं. समर्थ मंडपातून निघाले तर थेट नाशिकला पोचले. नाशिकला पोचण्यासाठी त्यांना तब्बल 11 दिवस लागले. 11व्या दिवशी ते नाशिकमध्ये पोचल्यानंतर हे कुठे गेले असतील समर्थ? तर आपल्या असं लक्षात येतं की गळ्यातलं दावं तुटलेलं वासरू जसं धटकन जाऊन गाईला बिलगतं, तसं हे प्रपंचाचं दावं तुटलेलं वासरू पंचवटीमध्ये जाऊन रामाला बिलगलं. पंचवटीमध्ये गेल्यानंतर त्याच्या मनामध्ये अनेक गोष्टींचं काहूर निर्माण झालं. माझा राम कुठे असेल, ते कसे राहिले असतील, त्यांनी गोदावरीमध्ये किती स्नान केले असतील, त्यांनी शूर्पणखेची फजिती कशी केली असेल, खरदूषण राक्षसाचा कसा पराभव केला असेल, असे नानाविध विचारांचं काहूर त्यांच्या मनामध्ये आलं असेल. आणि त्या विचारात ते गोदातटी दिवसभर बसले.
चौकस बुद्धीचे समर्थ असल्या कारणाने त्यांच्या असं लक्षात आलं, सांगितलं आपण की समर्थ एकदा सावधान शब्द ऐकला तर आयुष्यभर सावधान राहिले. त्यांच्या जीवनात ते सावध असल्यामुळे कोणतीही चूक घडली नाही. ही महत्त्वाची संकल्पना समर्थाच्या बाबतीत असलेली आपल्याला दिसून येते. आणि मग समर्थांनी सावधतेनं पाय उचललं की आपण नाशिकला आलो आहे, पंचवटीत पोचलो आहे, पण आपल्याला ओळखणारे कोणीतरी आले म्हणजे आपल्याला पुन्हा उचलून जाममध्ये घेतल्या जाईल. म्हणजे आपल्याला पुन्हा उचलून घरी जावं लागेल. आणि ती तर आपल्याला गोष्ट करायची नाही, आपल्याला साधना करायची आहे, तपश्चर्या करायची आहे. कारण समर्थांना मोंजीच्या वेळी श्रेष्ठींना, श्रेष्ठी हा शब्द गंगाधर पंथासाठी वापरलेला आहे. समर्थाचे मोठे भाऊ गंगाधर पंत, त्यांना श्रेष्ठी म्हटलं. श्रेष्ठींना आणि समर्थांना प्रत्यक्ष रामाने अनुग्रह दिलेला आहे. आणि ज्यावेळी रामाने अनुग्रह दिला त्यावेळी श्रेष्ठींचं नामाभिधान देखील रामानं केलं. त्याचं नाव रामी रामदास असं ठेवलं होतं. परंतु समर्थांना नुसता अनुग्रह मिळाला होता आणि त्या अनुग्रहामुळे नामाभिधान बदललेलं नव्हतं. म्हणून मग समर्थांनी पंचवटीमध्ये पोचल्यानंतर पहिलं काम केलं, आपलं नाव बदललं. नाव बदललं कोणतं? पहिले नाव त्यांचं नारायण होतं. नारायण नाव बदललं. मूळचे नाव नारायण असोनी रामचंद्री आवडी गहन म्हणोनी रामदास नाम विधान स्वेच्छा धरिले. स्वतःच्या मनाने त्यांनी मी रामदास आहे म्हणून रामदास नाव धारण केलं. त्याच्यातही रामदास नाव धारण करण्यामागेही दुसरा एक हेतू आहे. श्रीराम सीता लक्ष्मण भरत शत्रुघ्न हनुमान इतक्यांचेही सगुण रूप म्हणून रामदास. या सगळ्यांचं सगुण रूप रामदास आहे. म्हणून ते रामदास नामाविधान त्यांनी स्वतः ठेवलं की मी रामदास म्हणून जर इथे प्रसिद्ध झालो, माहिती झालं तर नारायण नाव पुसल्या जाईल आणि मला कोणीही इथे ओळखणार नाही, माझ्या गावीसुद्धा पत्ता लागणार नाही. ही त्यांची संकल्पना. आणि मग त्यानुसार नाशिकमध्ये पोचल्यावर ते नाव बदललं आणि मग त्यांनी चौकशी केली तर त्यांच्या चौकशी अंती असं लक्षात आलं, सांगण्यात आलं की जवळच काळाराम मंदिर आहे आणि राम मंदिराच्या माध्यमातून आपल्याला उपासना करायची आहे, रामाचं दर्शन मला घ्यायचं आहे म्हणून दर्शनासाठी जावं. तर त्यांना असं कळलं की दिवसभर राम मंदिरामध्ये गर्दी असते, भाविक दर्शनाला येतात. मग मी गर्दीत जर गेलो तर माझं दर्शन होणार नाही. दर्शनाची देखील एक पद्धत आहे. आपण दर्शनाच्या पद्धतीचा जर विचार केला का कुठून आले, आत्ता राम मंदिरातून दर्शन घेऊन आलो असं सांगतो आपण सहजतेनं. आमचे वडील सातत्यानं विचारायचे, का रे बालाजीला गेला होता का? मेहकरला राहत होतो. हो. बालाजीचं दर्शन घेतलं का? हो. मग आज कोणता पितांबर होता बालाजीला? कोणत्या रंगाचा होता? कोणत्या रंगाचा शेला बालाजीला घातलेला होता? दर्शन घेतलं, सांगता आलं नाही. म्हणजे आपलं दर्शन कसं, लोकांनी हा राम मंदिरात जातो, लोकांना हा धार्मिक प्रवृत्तीचा आहे असं वाटावं म्हणून त्या कृती आपण करतो. आत्मा काय सांगतो, आपलं अनुसंधान काय आहे, रामाशी आपलं तादात्म्य होते का याचा विचार आपण करत नाही. दर्शन लोक आपल्याला चांगलं म्हणतील, लोकांमध्ये आपलं नाव व्हावं हा धार्मिक प्रवृत्तीचा आहे याचा विचार चांगला आहे असं नाव लौकिक साधण्या करता आपण दर्शनाला येतो. मनातून जर नाव लौकिक आपल्याला नसल साधायचा, मनातून जर खरं दर्शन असेल तर राम मूर्तीला आपलं तादात्म्य साधण्याची प्रक्रिया म्हणजे दर्शन. मूर्तीशी आपलं तादात्म्य साधलं पाहिजे, क्षणभर ते उभं राहिलं पाहिजे. परमेश्वराचंच काय किंवा कोणत्या संतांनी काय सांगितलं, नामस्मरण करा. परंतु नामस्मरण करत असताना तुम्ही एकाग्र राहा, आर्त प्रवृत्तीनं करा की जी आर्त भक्तीत परमेश्वराला तुमची पोचली पाहिजे. किती वेळ नामस्मरण करायचं? बरेच वेळा मी बोलतो पण असा विषय येतो की त्यांना माझं बोलणं मी नास्तिक असल्यासारखं वाटतं. जप करणाऱ्यांच्या बाबतीत मी ही चर्चा करतो.
आपण जप करतो रामनामाचा, किती जप झाला? 15,000, 20,000, 25,000. खरंच झाला, अंकामध्ये झाला, प्रत्यक्षात झाला का? हा प्रश्न ज्यानं त्यानं आपल्या मनाला विचारायचा, उत्तर सापडतं. मी कोणाला दोष देत नाही. परंतु ही जी प्रवृत्ती आहे की मी 1 लाख, 5 लाख, 10 लाख केला, मी हा शब्द संपवा, रामाने माझ्याकडून करून घेतला, हे महाराजांनी आपल्याला सांगितलंय की कोणतीही गोष्ट मी केली, अहंकार हा विषय नको. अहंकारापासून आपण दूर गेलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करत समर्थ संध्याकाळी 9 कसे वाजले हे त्यांना कळलं नाही. 9 वाजायचं त्यांच्या लक्षात आलं आणि भरभर झपाझपा पावलं टाकत काळाराम मंदिरात प्रवेश केला. शंकरदेव वर्णन करतात की रामाने काळ्या राम मंदिरामध्ये प्रवेश केल्याबरोबर लख प्रकाश पडला. राम सगुण अवतारात प्रगट झाले आणि रामरायाने रामदासांना, समर्थांना दर्शन दिलं आणि त्यांना ती आठवण करून दिली की अनुग्रहासाठी मी जांबेला आलो होतो, त्यावेळेस अहम ब्रह्मास्मी हा शब्द तुम्हाला दिला होता, हा अनुग्रह दिला होता. त्यामुळे जांबेला येणारे, आपल्या घरी येणारे जे रामराय आहेत तेच हे रामराय आहेत, याची एकरूपता त्यांच्या विचाराची झाली आणि त्यांनी समर्थाच्या पायाला घट्ट मिठी मारली आणि साश्रू नयनाने मानस पूजा केली की रामराया, आता मी तुझा झालो आहे, तुझ्या आज्ञेनुसार आलो आहे. मला सांगा, करुणाष्टक जी आहे ती म्हणजे समर्थांचं आत्मचरित्र आहे. समर्थांनी त्यांच्या जीवनामध्ये जे काही प्रसंग आले त्या प्रसंगाचं कथन त्यांनी करुणाष्टकामध्ये केलेलं आहे. करुणाष्टकामध्ये हा विचार केल्यानंतर मग रामाचं त्यांनी ध्यान केलं. रात्रभर रामाच्या मंदिरामध्ये मानसपूजा झाल्यानंतर तिथेच राहिले. त्यांना रामाशिवाय कोण होतं? रामच एक त्यांचा आत्मा होता, रामच एक त्यांचं ध्येय होतं आणि रामाच्या सहवासात जीवन घालवावं ही त्यांची प्रवृत्ती होती. आणि म्हणून रामरायाच्या चरणी पहिली रात्र त्यांनी तिथे घातली. पहिल्याच दिवशी नाशिकमध्ये श्रीरामरायाचं दर्शन व्हावं, किती मोठा अधिकार असेल समर्थांचा. त्यांच्या कुळी जी 22 पिढ्याची रामोपासना होती त्याचं ते फळ होतं. प्रत्येक जे महान पुरुष आहेत, सत्पुरुष आहेत, त्यांच्या घरामध्ये उपासना असल्याचं आपल्याला दिसून येतं. आपण प्रल्हाद महाराजच्या संदर्भात पहा, आपण आरती म्हणतोय महाराजांची. आरतीमध्ये आहे, काळे कुळतवाड नावाचे आचरण ढवळे, पुढे काय, परंपरा ही संत जनांची तुझ्या कुळी आढळे. परंपरा आधीची असल्याशिवाय महाराजांचे अस्तित्व आपल्याला जाणवलं नाही. त्यांच्या जीवनामध्ये परंपरा होती, त्यांच्या घरामध्ये रामोपासना होती, संत महात्म्य होते आणि या महात्म्याच्या पुण्याईचा परिणाम म्हणून महाराज आपल्याला दिसले, महाराज आपल्याला लाभले. परंपरा ही संत जनांची तुझ्या कुळी आढळे. आरती म्हणतो आपण, पण आरतीचा अर्थ पाहत नाही. आरती आणि करुणाष्टक याचा देखील आपण जर विचार केला तर आरती म्हणजे काय काय सांगता येईल आपल्याला? आरती म्हणजे आरती. आरतीचा जर आपण अर्थ पाहिला तर आरती म्हणजे परमेश्वराला अतिशय प्रेमभरानं आळवून घातलेली साध, परमेश्वराला दिलेला आवाज म्हणजे आरती. मग करुणाष्टक म्हणजे काय? करुणाष्टकामध्ये त्यांनी सांगितलं की परमेश्वराकडे माझ्या जीवनाचं सार्थक व्हावं, मला परमेश्वराची ईश्वर प्राप्ती व्हावी, दर्शन व्हावं म्हणून केलेलं ते मागणं आहे, केलेली ती प्रार्थना आहे. आणि म्हणून परमेश्वराला केलेली प्रार्थना म्हणजे करुणाष्टक. करुणाष्टकामध्ये आपल्याला विचार करत असताना अनेक गोष्टींचा उहापोह आपल्या त्यांच्या करुणाष्टकामध्ये आलेला दिसून येतो.
रामदर्शन जेव्हा झालं समर्थांना, तेव्हा त्यांनी तो प्रसंग आपल्या करुणाष्टकामध्ये सांगितला. नव्हे राजयोगी महद्भाग्य त्यागी, उदासीन जो वीतरागी विरागी, जनस्थान गोदा तटी वास केला, प्रभू देखिला दास संतुष्ट झाला. परमेश्वराचं दर्शन झालं, माझ्या जीवाची तळमळ शांत झाली. बहुत सुकृताचा बरा काळ आला, प्रभू देखिला दास संतुष्ट झाला, असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. कारण परमेश्वराच्या दर्शनाची जी माझी तळमळ होती ती आज झाली. पुढे ते आपल्या करुणाष्टकामध्ये देखील म्हणतात, जळत हृदय माझे वर्ष कोट्यानुकोटी, तुझ मजवरी करुणेचा राघवा पूर लोटी. हे परमेश्वरा, माझं हृदय तुझ्या दर्शनासाठी अतिशय तळमळ करत होतं आणि तुझ्या दर्शनामुळे माझं मन शांत झालेलं आहे. प्रभू देखिला दास संतुष्ट झाला. या परमेश्वराच्या दर्शनामुळे, परमेश्वराने दर्शन दिल्यानंतर त्यांना 2 शब्द बोलले आहेत. सांगितलंय की धर्मसंस्थापनाचं कार्य तुला करायचं आहे, तुम्हाला करायचं आहे म्हटलं. परमेश्वराने रामदास स्वामींना अहोकाऊच्या भाषेत शब्दप्रयोग केला. किती अधिकार मोठा आहे की परमेश्वरासारखा रामदासांना अहोकाऊच्या भाषेत बोलतात. म्हणजे रामदास स्वामींचा अधिकार तितकाच मोठा आहे. यापुढे तुला धर्मसंस्थापना करायची आहे, लोक उद्धार करायचा आहे आणि याच्या माध्यमातून ईश्वर प्राप्तीकडे वळायचं आहे. हे तू कर आणि तुला सहाय्यासाठी हा हनुमान आहे. म्हणजे रामदास स्वामींना मारुतीचा अवतार रामदास स्वामी बरोबर हनुमान दिल्यामुळे आपण रामदास स्वामींना हनुमानाचा मारुतीचा अवतार म्हणून आपण संबोधतो आणि त्यांच्यासोबत सतत सहकार्याला ते होतं. तिथून आल्यानंतर मग आपल्याला एकांतात उपासना करायची, तपश्चर्या करायची आहे. मग कशा पद्धतीनं आपल्याला तपश्चर्या करायची आहे याचा विचार करताना त्यांनी आपल्याला एकांत पाहिजे असं पाहिलं आणि एकांतात जाण्याकरता आपल्याला जागा कुठची आहे. राम मंदिरात तर दिवसभर वर्दळ असते, प्रवचन कीर्तनं सगळे चालू असतात. मग मंदिरामध्ये मला एकांत मिळणार नाही. पंचवटीवर आले. पंचवटीमध्ये क्रियाकर्म करणारे, पर्यटन म्हणून असणारे, तीर्थस्थळाला भेट देणारे अनेक लोकांची गर्दी आहे. या गर्दीमध्ये मला एकांत कसा मिळेल, म्हणून तीही जागा त्यांना बरोबर वाटली नाही. वास्तविक पंचवटी म्हणजे त्यांची, राम हा त्यांचा आत्मविश्वास होता, आत्मा होता आणि आत्मविश्व हे रामच त्यांचं होतं आणि पंचवटी ही त्यांची भूमी होती रामाची. म्हणून पंचवटीमध्ये करावं म्हटलं तर ही वर्दळ आहे, इथेही मला एकांत मिळणार नाही. म्हणून एकांताचा शोध घेत घेत समर्थ टाकळीला पोचले. टाकळीला पोचल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की टाकळीला नासर्डी नावाची नदी आहे. तिला नंदिनी नदी देखील असं म्हणतात. नासर्डी नंदिनी म्हणतात. आणि ती नंदिनी नदी आणि गोदावरी नदी याचा संगम तिथे आहे आणि त्या संगमावर एक थोड्या उंचीवर अशी गुहा आहे. गुहेच्या बाजूलाच एक मोठं वडाचं झाड आहे, मोकळं मैदान आहे, उजव्या बाजूला एक गोड्या पाण्याची विहीर आहे आणि गाव तिथून 1-1.5 फर्लांग अंतरावर आहे. तिथे कोणीतरी आधी तपस केल्याची चिन्ह त्यांना दिसली आणि ही जागा आपल्याला तपश्चर्येसाठी योग्य आहे, या जागेवर मी तपश्चर्या केली पाहिजे अशी भावना त्यांची निश्चित केली आणि तिथे त्यांनी त्यांच्या तपश्चर्येला, आराधनेला, साधनेला सुरुवात केली. साधना काय? कठोर व्रत. सकाळी 3 वाजता उठायचं, 4 वाजेपर्यंत स्नान संध्या उरकून वडाच्या समोर असलेल्या मोकळ्या जागेत 1200 सूर्यनमस्कार करायचे आणि मग पुन्हा रामजप करायचा गुहेत जाऊन आणि राहायचं. हे जे सांगतोय हे समर्थाचं चरित्र आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण करुणाष्टक लिहिण्याचा प्रसंग का आला? अनेक स्तोत्र आहेत, आरत्या आहेत, भजनं आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. परंतु ह्या असताना देखील तपश्चर्येच्या या गोष्टींबरोबरच करुणाष्टकाची भिन्नता कशी आहे याचा देखील आपल्याला विचार करायचा आहे. स्तोत्रामध्ये आराधना केलेली आहे, देवाला आळवलेलं आहे. करुणाष्टकामध्ये कुठल्याही प्रकारची
धनसंपदा मिळण्यासाठी ती केली नाही किंवा कुठल्याही प्रकारचा लौकिक प्राप्त करण्यासाठी ती केलेली नाही, तर ती करुणा ईश्वर प्राप्तीसाठी केलेली ती आराधना आहे, प्रार्थना आहे. आणि मग त्यांनी तिथे तप सुरू केलं. तपश्चर्या 5-6 महिने अत्यंत व्यवस्थितरित्या सुरू झाली. दिनचर्या ठरली, सकाळी 3ला उठायचं, 4 वाजेपर्यंत स्नान संध्या उरकायची, 4-5 वाजेपासून सूर्यनमस्कार करायचे, सूर्यनमस्कारानंतर पाण्यात जाऊन गायत्री पुनश्चरण करायचं, गायत्री पुनश्चरण झाल्यानंतर गुहेत जाऊन रामनामाचा जप धारणा करायची, 12:30ला तिथून उठायचं आणि माधुपुरीसाठी पंचवटीकडे जायचं. त्या काळामध्ये भिक्षा मागणं अतिशय मोठा भाग समजला जात होता. भिक्षा दिल्याशिवाय बऱ्याच घरातल्या स्त्रिया जेवण करत नव्हत्या आणि भिक्षासुद्धा अतिशय उत्कृष्ट प्रतीची भिक्षा, जे आपण अन्नग्रहण करणार आहोत तशाच प्रकारची भिक्षा देण्याचं प्रथा त्या काळात होती. भरपूर भिक्षा मिळत होती. भिक्षा घेऊन गोदातटी यायचं. भिक्षा पाहिल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की तिथे तळलेले पदार्थ, गोड पदार्थ भरपूर आहेत. हे जर मी खाल्लं आणि मग रामाच्या देवळात गेलो, तिथली जर कथा श्रवण केली तर हे शास्त्रदृष्ट्या योग्य नाही, म्हणून मी हे जेवण करणार नाही. म्हणून त्यांनी ती बादुकरी उचलली, गोदावरीच्या पाण्यात बुडवली. त्यातलं गोडत्व, रसत्व, तूप सगळं काही जे काही चवदार असेल ते पाण्यासोबत वाहून गेलं. वर काढल्यानंतर जो गोळा राहिला त्या गोळ्यामध्ये पुन्हा वाटेकरी, समोर बसलेला एक ओशाळवानं कुत्र, कावळ्याचा घास, गाईचा घास आणि पाण्यामध्ये कोणीतरी उतरलेला आहे याची चाहूल लागल्यामुळे ज्या माशा गोळ्या झाल्या त्या माशांचा घास आणि मग समर्थांचं जेवण. अशा पद्धतीची दिनचर्या सुरू झाली. 4 वाजता मंदिरात जायचं, तिथे कथा प्रवचनं ऐकायची, अध्यात्माची पुस्तकं होती, एखाद्या महात्म्याकडून पुस्तकं घ्यायची, त्याच्याशी अध्यात्मावर चर्चा करायची आणि ते पुस्तक घेऊन रात्री टाकळीला जाऊन समईच्या प्रकाशात अध्ययन करायचं. समर्थांनी केलेल्या अध्ययनाचा ठोस पुरावा आजही आपल्याला माहिती आहे. धुळेच्या वाग्देवता मंदिरामध्ये त्यांनी लिहिलेली हस्तलिखित रामायणाची प्रत, वाल्मिकी रामायणाची प्रत आजही आपल्याला पाहायला मिळते. आपण जर तिथे दर्शनाला गेलो तर मोठ्या उत्साहानं ते दाखवतात की समर्थाचं हे हस्तलिखित आहे. समर्थानं लिहिलेलं हे वाङ्मय आहे. नुसतं हस्तलिखितच नाही तर तत्कालीन रामचरित्राची चित्र देखील त्याथे त्यांनी काढलेली आजही आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या अध्ययनाचा हा ठोस पुरावा आपल्याला मिळाल्याशिवाय राहत नाही आणि त्यामुळे त्यांच्या या अध्ययनाच्या विचारानुसार आपण जर पाहिलं तर त्यांनी अध्ययन सुरू केलं. 5-6 महिने कालखंड लोटला आणि त्या कालखंडामध्ये तपश्चर्येच्या काळात त्यांनी अनेक ग्रंथरचना करण्याचं काम केलेलं आपल्याला दिसून येतं. तिथल्या गुहेमध्ये, तिथल्या काळामध्ये, तपश्चर्येच्या काळात त्यांनी लिहिलेला जो ग्रंथ आहे तो 21 समासी दासबोध, ज्याला आपण जुना दासबोध असं म्हणतो. ज्या दासबोधामध्ये रामाबद्दलची उत्कटता आहे, तळमळ आहे, राम मिळावा म्हणून सांगितलेली वचनं आहेत, अशा प्रकारचं ते दासबोधाचं लिखाण की जो मानवी जीवनाला सर्वांगानं स्पर्श करतो, असा दासबोधाचं लिखाण समर्थांनी तिथे केलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर त्यांनी दुसरा ग्रंथ लिहिला, तो कोणता? आत्माराम आणि मनाचे श्लोक, याचं देखील लेखन तिथे झालं. आत्माराम आणि मनाचे श्लोक काय करतात, काय मिळतं तिच्यातून? मनाला केलेला तो बोध आहे, मनाला सांगितलेली ती एक सूचना आहे आणि विवेकयुक्त वैराग्याची शिकवण जर पाहिजे असेल तर आत्मारामामध्ये आपल्याला मिळते. तो ग्रंथ त्यांनी लिहिला आणि अभंग लिहिले आणि करुणाष्टके देखील तिथे लिहिले. करुणाष्टकामध्ये त्यांनी लिहिलेलं रामावरील अतूट भक्तीचं द्योतक म्हणजे करुणाष्टक आहे. कारुण्य पूर्ण भक्तिरसानं भरलेलं हे करुणाष्टक आहे. संसार तापाने होरपूळ निघणाऱ्या मनाला शांतता मिळावी म्हणून करुणाष्टक आहे. परमेश्वराला आळवणी करण्याकरता जी साधनं आहेत ती साधनं देखील त्या करुणाष्टकामध्ये आपल्याला सापडतात.
करुणाष्टकाबरोबर आपण पाहिलं आरती आहे, स्तोत्र आहे, कथा आहे. त्याचबरोबर पंडित जगन्नाथानं लिहिलेल्या गंगालहरी आहेत. करुणाष्टकाची सुरुवात कुठून झाली, करुणाष्टक कसे आपल्याला निर्माण झाले, याचं पहिलं करुणाष्टक म्हणजे परमेश्वराकडे प्रार्थना करण्याचं जे द्योतक आहे ते करुणाष्टक आपल्याला ऋग्वेदात सापडतं. ऋग्वेदामध्ये वशिष्ठांच्या माध्यमातून त्यांनी वरुणाष्टक केलेलं आहे. आणि वरुणाष्टकात काय आहे, वरुण देवाची प्रार्थना आहे. आणि ते काय तर परमेश्वर मला भेटत नाही, परमेश्वराचं मला दर्शन होत नाही. जर मला परमेश्वराचं दर्शन होत नसेल तर माझ्या जीवनात काय अर्थ आहे, मी कशाला जगायचं आहे, हे वरुणाष्टकामध्ये दिसतं. तोच भाव, तोच उद्देश या करुणाष्टकात समर्थाच्या देखील आलेला आपल्याला दिसतो आणि करुण रसानं ती भरलेली आपल्याला दिसून येतात. पंडित जगन्नाथांनी गंगालहरी लिहिली. पंडित जगन्नाथाचा उल्लेख केला, त्याच्याविषयी असलेली एक कथा आपल्याला सांगतो की मोगलांच्या दरबारी आचार्यानंतर पंडित जगन्नाथ होते. उत्कृष्ट कवी, ज्ञानी आणि तपस्वी माणूस. परंतु मोगलाच्या दरबारी तो काम करत होता. मोगलाच्या दरबारी काम करत असताना कवित्व करणे, लेखन करणे हे त्याचं कार्य. त्या कार्याबरोबरच एक असा प्रसंग घडला की त्याचं त्या मोगलाच्या मुलीसोबत प्रेम जडलं. त्या मुलीचं नाव लवंगी. तिच्यासमोर नुसतं प्रेम जडलं नाही तर तिच्याशी विवाह देखील तत्कालीन परिस्थितीमध्ये त्यांनी केला. आणि म्हटलेलं आहे, स्थितीचा से किंकर प्राणी मात्र, स्थिती करी त्या पात्र किंवा अपात्र. परिस्थितीवर अवलंबून आहे. त्यांनी तिथे तिच्याशी लग्न केलं, परिस्थिती बदलली, समाजाने त्यांना वाळीत टाकलं, समाजातून दूर फेकल्या गेलं आणि मग त्यांना पश्चाताप झाला. पश्चातापेन शुद्धता असं म्हटलेलं आहे. मग त्या पश्चातापापोटी पंडित जगन्नाथ गंगेच्या काठावर गेले आणि तिथे गंगा लहरी नावाचा ग्रंथ लिहिला. त्या ओवीबद्ध जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाची एक एक ओवी ते लिहित असताना एवढी प्रचंड ताकद त्या ओवीमध्ये होती की गंगा एक एक पायरी वर येत होती. एक एक पायरी वर, एक श्लोक झाला की एक पायरी वर गंगा, दुसरा झाला की दुसरा, तिसरा, चौथा, अशा एक एक श्लोकागणित गंगेचं पात्र वर येत होतं. एवढी ताकद पंडित जगन्नाथांच्या विचारात लेखनीत होती. आणि हळूहळू हळूहळू 52 श्लोक पंडित जगन्नाथांनी लिहिले. आणि 52 श्लोक पूर्ण झाल्यानंतर नदीचं दुथडी भरली. गंगेनं पंडित जगन्नाथांना आपल्यात सामावून घेतलं आणि तो पवित्र झाला, अशी कथा आहे. एवढी ताकदीचे विद्वान तत्कालीन काळामध्ये असलेले आपल्याला दिसून येतात. गंगालहरी ही देखील करुणाष्टकाचाच भाग आहे. पंडित जगन्नाथ लिहिलेले ते करुणाष्टक आहेत. झालेल्या पश्चातापाचा त्यांच्यामध्ये असलेला विचार आहे. आणि म्हणून पंडित जगन्नाथांनी लिहिलेली गंगालहरी सुद्धा करुणाष्टकाचाच प्रकार असलेला आपल्याला दिसून येतो. परंतु पंडित जगन्नाथाच्या गंगालहरीमध्ये अहंकार दिसतो. अहंकार हा माणसाचं पतन करतो आणि म्हणून अहंकाराने जगणं म्हणजे स्वतःचं पतन करून घेणं आहे असं आपल्याला वाटतं. तत्कालीन त्यावेळी आपल्याला बरं वाटतं, अहंकाराने फुगून चालणं आपल्याला चांगलं वाटतं. पण जेव्हा आत्मचिंतन आपण करतो तेव्हा त्या आत्मचिंतनामध्ये असं लक्षात येतं की अहंकार कामाचा नाही, पण आपल्या मनामधला अहंकार हे जे षड्रिपू आहेत हे षड्रिपू दूर झाले पाहिजेत. आणि ते षड्रिपू दूर करण्यासाठीच यांनी करुणाष्टकामध्ये म्हटलेलं आहे की अनुदिन अनुतापे तापलो रामराया परमदिन दयाळा नीरसी मोहमाया. मोहमाया जी आहे ते हे षड्रिपू आहे. या षड्रिपूचा मलापासून दूर कर. एखादी वस्तू आवडली की मनुष्य त्या आवडीची वस्तू आपल्याला केव्हा मिळेल याच्यासाठी धडपड करतो, त्याबद्दलचा मोह त्याला होतो आणि ती वस्तू ग्रहण करण्याकरता त्याची धडपड होते. ईश्वर प्राप्तीसाठी असलेलं त्याचं ध्यान भंगतं.
म्हणजे ईश्वराच्या पासून प्राप्ती करण्याकरता तो जातो आणि मोहमायेत अडकतो, म्हणजे रस्त्यातच धडपड करून पडतो. अंतापर्यंत जाण्यासाठी जागरूकता असणं महत्त्वाची आहे, जी समर्थाजवळ होती. आणि या जागरूकतेनं समर्थाने हा भाव आपल्यासमोर टाकलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजेच परमेश्वराला आर्ततेनं त्यांनी साथ घातली आणि हे परमेश्वरा, मला तुझं दर्शन दे. जर दर्शन झालं नाही तर मला तुझा त्रास होईल आणि मी जगण्यात माझा काही अर्थ राहणार नाही. अशा प्रकारची साधना त्यांची हळूहळू 6, 7, 8 महिने झाली. मी सांगितलं होतं आत्ता बोलताना की समाजामध्ये विघातक प्रवृत्ती ही जन्मजात आहे. त्यांच्या कठोर व्रताचं, त्यांच्या वागण्याची चर्चा गावात पसरली की कोणीतरी पोरगा आलाय, कोणीतरी ध्यान करतोय, कुठे माधुकरी मागतोय, कुठे नदीच्या पाण्यात बुडवून ती खातोय. म्हणजे या सगळ्या वागण्याची विचित्रता त्यांच्या लक्षात आली आणि कुचेष्टा करायला सुरुवात झाली. रामदासांना त्या कुचेष्टेचा अतिशय त्रास झाला. आणि आपण काही चुकलो काय, आपल्याकडून काही चुका झाल्या काय, याचं चिंतन त्यांनी करायला सुरुवात केली. आपल्याकडून चूक तर काही झाली नाही, या लोकांचं तर काही आपण बिघडवलं नाही, तरी देखील आपल्याला त्रास हा का होतोय, असा विचार त्यांनी त्यांच्या मनामध्ये आला. आणि मग कालांतरानं त्यांच्या मनात जे वैचारिक आंदोलन सुरू झालं त्याचाही उल्लेख त्यांनी करुणाष्टकामध्ये केलेला आहे. त्यांनी करुणाष्टकामध्ये म्हटलं आहे, अन्न नाही, वस्त्र नाही, सौख्य नाही जनामध्ये, आश्रयो पाहता नाही, बुद्धी दे रघुनायका. देईना पूर्विना कोणी, उगेची जनहासती, लौकिक राखता येईना, बुद्धी दे रघुनायका. रघुनायकाला आर्ततेनं त्यांनी म्हटलंय की परमेश्वरा, मला बुद्धी दे, मी काय करू. मी तुझ्या साधनेत बसलो असताना हा जो मला वैचारिक मानसिक त्रास होतो, मी काय करू, मला बुद्धी दे. बुद्धीचं मागणं मागितलं आहे त्यांनी परमेश्वराकडे की परमेश्वरा, मला जागा कर, मला एका मार्गाला जाण्याची एक सद्सद विवेक बुद्धी मला दे. हे जे काव्य त्यांनी केलं ही केवळ रचना नाही, तर त्यांच्या जीविताचं ते आर्त आहे, दुःख आहे. आणि प्राणीनाम आर्तिनाशनम असं म्हटलेलं आहे. परमेश्वर हा पावतो, पण किंवा प्रयत्नांती परमेश्वर. परमेश्वर तुमच्या तपश्चर्येची परीक्षा घेतो आणि मग तुम्हाला त्याचं फळ देतो. ज्ञानेश्वरीमध्ये एक ओळी आहे ग पहा, की परमेश्वराची भक्ती आर्ततेनं केली पाहिजे. किती वेळ केली पाहिजे हा विषय नाही आहे, आर्तता किती आहे हा विषय त्याच्यामध्ये आहे. त्या ओळीमध्ये सांगितलेलं आहे पहा, तरी गायसे करी या आठा प्रहरा माझारी, मोटके निमिषभरी दे तुझाय. निमिषभर, निमिष या शब्दाचा अर्थ काय, डोळ्याची पापणी लपकते आणि वर येते तेवढा कालखंड, म्हणजे कालाचं गणना करण्याचं ते एक माप आहे. तेवढ्या कालखंडापुरतं जरी मला आर्ततेनं साथ घातली तर मी निश्चितपणे तुमच्या समोर उभा आहे, तुमच्या पाठीशी आहे, तुम्हाला सहाय्य करेल. पण ती हाक कशी पाहिजे, त्याच्यामध्ये आर्तता असली पाहिजे. आणि जर आर्तता असली तर निश्चितपणे परमेश्वर तुमच्या आर्ततेला साथ दिल्याशिवाय राहत नाही. आणि ती आर्तता करुणाष्टकामध्ये रामदास स्वामींनी टाकलेली आपल्याला दिसून येते. त्यांना लक्षात आलं, अन्न नाही, वस्त्र नाही, सौख्य नाही, जनामध्ये सौख्य नाही आहे, आश्रय देण्याची प्रवृत्ती नाही आहे. परमेश्वरा, मला बुद्धी दे, मी काय करू. मला कोणी काही सहाय्य करत नाही आहे, मला उगाच लोक हसतात, माझी अवस्था मी टिकवून ठेवू शकत नाही. परमेश्वरा, मला बुद्धी दे. ही मागणं करुणाष्टकेच्या माध्यमातून स्वामींनी मागितलेलं आपल्याला दिसतं. ही त्यांची जी आर्त मागणी आहे, त्या त्रासामध्ये त्यांना जो होणारा जो त्रास आहे त्या त्रासाचं ते लिखाण असावं असं आपल्याला वाटतं. की परमेश्वराला हा रामदास स्वामींना हा जो त्रास झाला त्या त्रासापायी त्यांना असं वाटलं की मी चुकलो का काय. कधी कधी त्यांना असं वाटलं की असे विचार त्यांच्यामध्ये 12 वर्षाचा बालक
असा विचार त्यांच्या मनामध्ये आला की मी हे सगळं सोडून द्यावं, तपश्चर्या सोडून द्यावी, सगळं सोडून पुन्हा मी माझ्या घरी परत जावं की काय, असा अनेक वेळा विचार त्यांच्या मनामध्ये स्पर्शून गेला. परंतु त्या विचाराला आहारी न जाता जागरूकता ही त्यांच्या मनामध्ये असल्यामुळे सातत्यानं जागरूक आपण असलं पाहिजे. केलेलं जे आहे, जे ध्येय आहे ते गाठल्याशिवाय परतायचं नाही, ही भूमिका त्यांनी घेतली. त्यांना त्या त्रासामध्ये कित्येक वेळा विविध प्रकारचा त्रास झाला. त्या त्रासापायी त्यांना घरची आठवण येत होती. घरच्या आठवणीविषयी देखील त्यांनी करुणाष्टकामध्ये लिहिलेलं आपल्याला दिसून येतं. त्यांनी म्हटलंय, घरे सुंदर हे सौख्य नाना परीचे, परी कोण जाणेल ते अंतरीचे, मनी आठवताची तो कंठ दाटे, उदासीन हा काळ कोठे न कंठे. मला हा उदास काळ होतोय. त्यांनी जांबाचा मी रहिवासी आहे असं तिकडे नाशिककडे कोणालाही सांगितलं नव्हतं. आपल्या गावाचा उल्लेख केला नव्हता. आपल्या घरी काय आहे हेही माहिती नव्हतं. म्हणून त्यांनी असं म्हटलंय, परी कोण जाणेल ते अंतरीचे. त्यांना माहिती होतं आपल्या घरी काय आहे. घरी सुंदर आहे, सौख्य आहे, घरी प्रतिष्ठा आहे, घरी सगळ्या गोष्टी सुलभ आहेत, उपलब्ध आहेत. आणि घरी असताना सुद्धा त्यांना दुःख काय ही गोष्ट माहिती नव्हती. घरी दुःखाचा प्रश्नच येत नव्हता आणि जननिंदेचा तर प्रश्नच उरत नव्हता. कारण गावात एक प्रतिष्ठित घर म्हणून त्यांचं जीवन चाललं होतं, व्यतीत होत होतं. म्हणून गावात प्रतिष्ठा होती, त्यामुळे निंदा होत नव्हती. घराकडील परिस्थिती त्यांनी तिकडे लपून ठेवल्यामुळे त्यांच्या परिस्थितीचं, तपश्चर्येचं ज्ञान, त्यांच्या साधनेचा अर्थ न कळलेल्या व्यक्तींकडून त्यांना त्रास होत होता की त्यांची साधना कशासाठी आहे. बरेच जणांना वाटत होतं धडधाकट आहे, काम केलं पाहिजे, कमावलं पाहिजे, खाल्लं पाहिजे, कशाला मागायला जातो. आपला सहज प्रवृत्ती आहे, सामान्य लोकांची प्रवृत्ती आहे. पण जिथे सामान्य लोकांचं बहुमत होतं तिथं असामान्य व्यक्ती वेडा ठरतो. सामान्य जन भरपूर होतं, विद्वान एकच होता, त्यांच्याप्रमाणे त्याला राहावं लागत होतं. बगड्यांच्या सभेमध्ये राजहंस कुरूप ठरतो. वास्तविक राजहंस हा बगड्यापेक्षा श्रेष्ठ, पण त्याच्या सभेत गेला तर तो कुरूप ठरतो. लोक नाव ठेवायला काही कमी करत नाहीत. लोकांनी रामकृष्ण परमहंसांना दक्षिणेश्वराचा पागल पुजारी म्हणून नाव ठेवलं. कबीरांना बंडखोर म्हणून म्हटलं, मीराबाईला बावरी म्हटलं. नाव ठेवायचं सामान्य लोकांमध्ये भरपूर शक्ती आहे. कारण जी अज्ञात शक्ती असते ती उपजत प्रवृत्ती असते. आणि उपजत प्रवृत्ती जी आहे ती सामान्याला सातत्यानं वाढ करते. उपजत प्रवृत्तीची कुबुद्धी आहे, त्या कुबुद्धीवर मात करण्यासाठी जे अध्ययन करावं लागतं त्याला शिक्षण म्हणतात. आणि ते अध्ययन स्वामींनी केलं होतं. उपजत शिव्या कोणाला देता येत नाही, सगळ्यांना येतात. पण त्या देऊ नये हे जेव्हा कळतं तेव्हा ते ज्ञान प्राप्त होतं. म्हणजे ते ज्ञान केव्हा होतं, जेव्हा कुप्रवृत्तीवर सुप्रवृत्तीचा प्रभाव होतो. आणि तो प्रभाव झाल्यामुळे आपल्याला ज्ञानप्राप्ती होते, आकलन होतं. आणि ते आकलन त्यांना झालं. आणि त्या दृष्टिकोनातून विचार केला असता त्यांना बरेच वेळा असा प्रसंग येत होता. वेगवेगळ्या प्रकाराने त्यांनी आपल्या करुणाष्टकामधून हा भाव व्यक्त केला की हे जन समर्थ किंवा सत्पुरुष जे असतात त्यांना सगळ्या गोष्टीची जाणीव होते. त्यांना कनवळा येतो. त्या म्हटलेलं आहे, बुडत असे जन न देखेवे डोळा, म्हणून कनवळा येतो आम्हा. त्यांना दिसतं हे चुकतात, समजतं, सांगतात, परंतु सांगितलेलं ऐकण्याची प्रवृत्ती सामान्यामध्ये नाही. परिणामतः त्यांच्यामध्ये विकास होत नाही. ते या प्रवृत्तीला, या मार्गाला लागत नाहीत. म्हणजे या सगळ्या गोष्टीची त्यांनी अनुभव घेतला. आणि हळूहळू आपल्याला चांगल्या प्रवृत्तीकडे आपला विचार झाला पाहिजे. घरी जाण्याचा विचार हा करणे योग्य नाही. म्हणून पुन्हा त्यांचं मन बदलण्याचा विचार करण्यासाठी त्यांनी करुणाष्टकामध्ये पुन्हा एक ओवी टाकली.
ते म्हणतात, चपळपण मनाचे मोडिता मोडवेना, स्वजन सकल माया तोडिता तोडवेना, घडी घडी बिघडे हा निश्चयो अंतरीचा, म्हणून करुणा हे बोलतो दीन वाचा. अतिशय दीन अंतःकरणाने करुणा भाकलेली आहे की माझ्या मनाचा निश्चय बदलतोय. मी जे ठरवलंय ते माझ्या हातून होत नाही आहे. माझं मन क्षणोक्षणी बदलत आहे. घडी घडी बिघडे हा निश्चयो अंतरीचा, माझ्या अंतःकरणातला जो निश्चय आहे तो बदलतो आहे. म्हणून करुणा हे बोलतो दीन वाचा. हे परमेश्वरा, मला तू दया कर, मला बुद्धी दे, मला जागृत कर की या सगळ्या विचारापासून मी दूर गेलो पाहिजे आणि माझं ध्येय मी साध्य करू शकलो पाहिजे. करुणाष्टक हे स्वामींचं आत्मचरित्र आहे. आपण बोललो आहे, त्यांचं जीवन या करुणाष्टकाच्या पात्रातून वाहत आहे. आणि अशा प्रकारचं त्यांनी बसून अनेक वेळा आपलं दुःख रामरायाच्या चरणी, रामरायाला मिठी मारून जड अंतःकरणानं व्यक्त केलेलं आपल्याला दिसतं. त्यांनी मानसपूजा अनेक वेळा केली आणि त्यांनी आपली मग शेवटी निंदा, आपल्यात काय दोष आहे अशी देखील निंदा करुणाष्टकामध्ये केलेली आपल्याला दिसते. त्यांनी आपली तुलना ध्रुव बाळाशी केली, आपली तुलना प्रल्हादाशी केली, आपली तुलना नारद मुनींशी केली की ध्रुव बाळ वयाच्या 5व्या वर्षी घर सोडलं, मला 12 वर्ष लागले. प्रल्हादाला बोलायला आल्यापासून त्यांनी उपासना सुरू केली, रामाचं परमेश्वराचं नाव घेणं सुरू केलं, मला 12 वर्ष लागले. नारद मुनी तर सातत्यानं नामसंकीर्तनात जगत होते, मला उशीर झाला. स्वतःला त्यांनी कोसलं, स्वतःचं दुःख, स्वतःची निंदा केली की तू 12 वर्ष केलंच काय, आपण आतापर्यंत केलं काय, जाऊ द्या तो विषय. परंतु 12 वर्ष मी काय केलं, या लोकांशी तुलना केल्यास मी काहीच केलं नाही. त्यामुळे त्यांनी त्याचाही समावेश आपला भावविश्वामध्ये करुणाष्टकामध्ये करताना आपल्याला दिसतात. त्यांनी म्हटलंय, असंख्यात रे भक्त होऊन गेले, तिही साधनांचे बहु कष्ट केले, नव्हे कार्य करता भूमी भार झालो, दास तुझा दास मी व्यर्थ जन्मालो. माझा जन्म व्यर्थ आहे, मी काहीच केलेलं नाही आहे. आणि या लोकांनी जे महत्त्वाने केलं, समर्थांनी त्यांची तुलना जे ज्येष्ठ श्रेष्ठ असे लोक आहेत त्यांच्याशी केली. आपण कनिष्ठांशी तुलना करतो, मी किती शहाणा मोठा आहे, हे सामान्य लोकांची प्रवृत्ती. आणि मोठ्या लोकांची पुरुषांची प्रवृत्ती ज्येष्ठाची तुलना करून त्याच्याकडे आपण वळलो पाहिजे, त्याचे विचार आत्मसात केले पाहिजे, हेच सांगण्याची वृत्ती आहे. आणि आपल्या प्रवृत्तीमध्ये असा भाव असलेला आपल्याला दिसतोय. समर्थाचं कार्य हे अतिशय महान असं कार्य आहे. समर्थाच्या कार्यामध्ये भगवंत प्राप्तीनंतर जे साधक कार्य करतात त्यांच्या कार्यामध्ये निस्वार्थीपणा असतो, ते निस्पृह असतं, ते निर्वैर असतं. अशा प्रकारचं कार्य निर्दोष असतं, असं कार्य त्यांच्या हातून होतं. आणि त्याचं मूळ कारण जे आहे ती त्यांनी केलेली 12 वर्षापासून वयाच्या 24व्या वर्षापर्यंत टाकळी येथील उपासना. त्या उपासनेच्या मध्ये परमेश्वराची जी भक्ती घडली त्याचाच विचार या संदर्भात आपल्याला दिसतो. आणि सातत्यानं हा त्रास होत आहे, आर्ततेची भावना परमेश्वराला कळते आहे. रामाला कळत नव्हतं का की समर्थांना त्रास होत आहे? राम तर सर्वज्ञानी आहे, रामाला सगळ्या गोष्टी माहिती होतात. परंतु तावून सुलाखून निघल्याशिवाय सोन्याचं सोनत्व बाहेर येत नाही, सुवर्णत्व समजत नाही. मुशीतून बाहेर आल्याशिवाय सोनं सिद्ध होत नाही. तसं तावून सुलाखून निघल्याशिवाय परमार्थ करण्याकरता रामदास स्वामींनी तावून सुलाखून निघावं म्हणून परमेश्वरानं रामरायानं देखील त्यांची परीक्षा घेतलेली आपल्याला दिसून येते. आणि मग अत्युच्च टोक झालं, परीक्षेत पास झाले. असं जेव्हा रामरायाला वाटलं की आता हा परिपूर्ण झालेला आहे,
हा जनकल्याणासाठी आणि धर्मसंस्थापनाचं कार्य करण्यासाठी परिपूर्ण आहे, अशी जेव्हा खात्री रामरायाची झाली तेव्हा रामरायांनी दिशा बदलली. तपश्चर्या झाली, साधना झाली, आणि या साधनेचा परिपाक काय आहे, याच्या अंगामध्ये कितपत साधना भिनली आहे, याचा देखील आपल्याला विचार करावा लागेल. म्हणून रामरायांनी त्यांचा होणारा त्रास कमी करण्याचा प्रकार केला आणि त्यांच्या हातून एक चमत्कार घडविला. कोणता चमत्कार? टाकळीपासून 1-2 कोस मैलावर 2 फर्लांगावर पंचक आणि दशक नावाची 2 खेडी होती. त्या खेड्यांच्या मधून ये जा करण्यासाठी नदी होती, होडीनं जाणं येणं करावं लागत होतं. त्या पंचक गावामध्ये गिरीधर कुलकर्णी नावाचे ब्राह्मण, सत्शील ब्राह्मण राहत होता. वयाच्या 20व्या वर्षी त्याला टीबी झाला. 2 वर्ष उपचार केले. अन्नपूर्णाबाई त्यांची मिसेस उपचार केले, परंतु जे का ललाटी लिहिले ते नटळे काही केले, काळे गोरे पण फिटले धुतले फिटो नये, असं म्हटलेलं आहे. की जे प्रवृत्ती, जे नशीब, आपण म्हटलं ना की अरे तो ॲक्सिडेंटमध्ये गेला, हां, त्याचं आयुष्यच तितकं असेल. समाधान करण्याचा तो एक मार्ग आहे. हार्ट अटॅकनी गेला, अरे जाण्याचं वय नव्हतं पण गेला, आयुष्यच तेवढं आहे. म्हणजे जे का ललाटी लिहिले, आपल्या नशिबात जे लिहिलेलं असेल ते घडून येतं, त्यात कोणीही बदल करू शकत नाही. ती पूर्वसुकृत त्याला ते भोगावंच लागतं. भोगणे ते फळ संचिताचे, त्याला ते भोगावंच लागतं. मग तो चमत्कार घडून आणण्यासाठी रामरायांनी त्या पंचक दशक गावामध्ये जे गिरीधर कुलकर्णी होते त्यांचा मृत्यू झाला. टीबी झाला होता त्यांचा मृत्यू झाला. कथा माहिती असेल सगळ्यांना. आणि त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्या अन्नपूर्णाबाई सती जाण्याचा विचार केला. थोडक्यात सांगतो. सती जाण्याचा विचार केला आणि मग गावामध्ये स्मशानभूमी नाही, होडीतून न्यायचं आहे. रात्री 12ला मृत्यू झाला. तयारी झाली, 60-70 माणसं जमले आणि त्यांना घेऊन होडीत टाकून पंचक गावामध्ये आले. पंचक गावापासून टाकळीच्या समोर, म्हणजे जिथे स्वामींची उपासना चालली होती, त्या उपासनेपासून थोड्या अंतरावर स्मशानभूमी होती. जेव्हा रामदास स्वामी पुनश्चरण करत होते गायत्री मंत्राचं पाण्यात उभं राहून, तेव्हा तिथली रडारड, तिथल्या गोष्टी, दुःख, वैराग्य हे सगळं त्यांना ऐकू येत होतं. आणि ऐकू येत असून आपल्या वैराग्याचं दृढीकरण झालं पाहिजे, दुसऱ्याच्या दुःखामध्ये देखील आपण सहभागी झालो पाहिजे, मोहमाया निरसली पाहिजे, म्हणून त्यांनी दृढीकरण वैराग्याचं केलं आणि त्या तिथल्या स्मशानभूमीमध्ये त्या प्रेताला घेऊन आले. दिवस उजाडला होता, यांचं पुनश्चरण चालू होतं. अन्नपूर्णाबाईंना वाटलं कुणीतरी योगी आहे, आता सती जायचंच आहे, शेवटचं एकदा सत्पुरुषाचं दर्शन घ्यावं आणि आपल्या मार्गाला लागावं, म्हणून त्या आल्या. एका गावातल्या बाईला घेऊन तिथे आल्या, नमस्कार केला. हे पुनश्चरणामध्ये, तपश्चर्येमध्ये दंग होते. त्यांनी अष्टपुत्र सौभाग्यवती भव तत्कालीन जो आशीर्वाद होता तो दिला आणि त्या ढसाढसा रडू लागल्या. कथा माहिती आहे सगळ्यांना. त्या रडण्याच्या आवाजाने हे भानावर आले आणि पाहतो तर ही परिस्थिती, सतीच्या वेशात असलेली स्त्री, आणि आपण आशीर्वाद दिला. काहीच बोलले नाहीत. पाण्यातून झपझप पावलं टाकीत बाहेर आले. खडकावर ठेवलेलं कमंडलू हातात घेतलं, गोदावरीच्या पात्रामध्ये भरलं आणि गोदावरीला वंदन केलं आणि झाप झाप पावलं टाकत त्या स्मशानभूमीपर्यंत गेले. अन्नपूर्णाबाईचं रडणं थांबलं. आता काहीतरी अद्भुत होणार असं त्यांना वाटलं, म्हणून त्या देखील त्याच्या मागे मागे गेल्या. तिथे गेल्यानंतर जे दिव्य पुरुष असतात त्यांच्या वाणीला धार असते, त्यांना विरोध करण्याची कोणाचीही क्षमता नसते. त्यांनी म्हटलं, सोडा दोर या प्रेताचे. कोणीही आवाक शब्द न बोलता दोर सोडले. कमंडलूतलं पाणी हातात घेतलं, गोदावरीचं रामरायाचं पुनश्चरण जे काय करायचं असेल ते केलं, गायत्री मंत्र म्हटला आणि पाणी अंगावर शिंपडलं. गिरीधर कुलकर्णी जिवंत झाले. चमत्कार झाला.
आणि चमत्कार झाल्याचा परिणाम म्हणून चर्चा सुरू झाली. तो कोणी योगी आलाय, तो चमत्कार केलाय, त्यांनी प्रेत उठवलं, प्रेत उठवणारे महाराज म्हणून प्रसिद्धी झाली. गावामध्ये ही गोष्ट ताबडतोब कळाली आणि झुंबडच्या झुंबड दर्शनासाठी आली. जे लोक निंदा करत होते, ज्या लोकांना त्यांच्याविषयीची घृणा होती, तिरस्कार होता, ते पुढे दर्शनाला. विचारात बदल झाला. रामरायाने हा विचारात बदल घडवून आणला. त्यांनी चमत्कार केला नाही, चमत्कार घडला. चमत्कार करणे, चमत्कार दाखवणे आणि चमत्कार घडवून आणणे यामध्ये फरक आहे. मग त्यांना विचारलं, हे तुम्ही कसं काय केलं? मला माहिती नाही, हे रामरायाने केलं, हे रामरायाच्याच कृपेनं झालं, रामरायाच्याच कृपेनं हे घडलं, एवढं वाक्य त्याने दिलं. आणि त्यांना जेव्हा तिथे लोकांनी अडवलं, माझी वेळ झालेली आहे, मी पुनश्चरणाला जातोय, आणि ते पुन्हा पाण्यात जाऊन गायत्री पुनश्चरण करू लागले. त्या तपश्चर्येमध्ये जर एवढं मोठं आपल्याला दिलं तर त्या अन्नपूर्णाबाई आणि गिरीधर कुलकर्णी तिथे बसला की यांचं दर्शन घेतल्याशिवाय घरी जायचं नाही. आता एरी तर आपलं संपलं होतं, पण एवढा मोठा आशीर्वाद दिला, यांच्या आशीर्वादाने आपल्याला पुत्रप्राप्ती होणार, म्हणून या महात्म्याचं मी दर्शन घेईन. मग ते तिथे त्यांनी दर्शन घेतलं. त्यांनी पुन्हा त्यांच्या माधुकरीची वेळ झाली आणि पंचवटीमध्ये ते पुन्हा माधुकरी मागायला निघाले. म्हणजे हा चमत्कार झाला. चमत्कारामुळे परिस्थिती बदलली. परिस्थिती बदलल्यामुळे निंदा करणारे वंदू लागले, महाराज म्हणू लागले. पंचवटीमध्ये दिसले की उभं राहून त्यांना वंदन करू लागले. प्रेत उठवणारे महाराज म्हणून, एक योगी पुरुष म्हणून सगळ्यांच्या मनाच्या भावना बदलल्या. म्हटलं नाही ना, चमत्काराशिवाय नमस्कार नाही, त्याचं प्रत्यंतर इथे आलं. आणि सगळ्या लोकांनी त्यांना समर्थ म्हणून मान्य केलं. आणि मग हळूहळू त्यांच्या विचाराचे लोक साथी होऊ लागले. यथावकाश या अन्नपूर्णाबाईंना, गुरु गिरीधर कुलकर्णींना पहिला मुलगा झाला. मुलाला घेऊन ते समर्थाच्या दर्शनाला आणलं आणि समर्थाला त्यांनी म्हटलं की हे माझं पहिलं मूल आहे. याची पत्रिका बघितली तर ऊ नावापासून याचा अद्याक्षर येतं, याचं नामाभिधान आपण करा महाराज. महाराजांनी त्याचं नाव उद्धव ठेवलं. आणि हा जो उद्धव आहे हा महाराजांचा पहिला शिष्य. त्या उद्धवाला त्या बाईंनी समर्थाला सांगितलं की हे तुमच्या कृपेचं मला फळ आहे, हे तुम्हाला मी 10 मुलगा दिला. आई मुलाचं त्याग करते असं कधी होत नाही. एवढा मोठा त्याग माऊली तू करते आहेस, म्हणून तुला अजून 10 मुलं होतील. 10 मुलांचा आशीर्वाद दिला आणि त्या कुटुंबामध्ये 10 मुलांचा जन्म झाला. आजही टाकळी दशक पंचकमध्ये दशपुत्रे नावाचं वंशज तिथे आहेत. मोठ्या अभिमानानं ते सांगतात, आम्ही उद्धवाचे वंशज आहोत. म्हणजे समर्थाने केलेलं हे जे कार्य आहे हे केवळ लौकिक वाढवण्यासाठी केलेलं नाही. समर्थाला तपश्चर्येमध्ये तप करून पूर्णता मिळाली याची ती पावती आहे. समर्थ झाले हे सिद्ध करण्याचा तो एक मार्ग होता. आणि मग स्तुती करू लागले लोक. आधी निंदा करणारे स्तुती करू लागले. मग तिथे असं म्हटलेलं आहे की स्तुती करिता आनंदेल, निंदा करिता रडेल, या दोहोमध्ये न सापडेल तोची धन्य. समर्थ त्या स्तुतीमध्ये सापडणारे होते का? समर्थ त्या निंदेमध्ये अडकणारे होते का? निंदेला भिवून वापस माघारी जाणारे होते का? याचा विचार त्यांनी केला आणि पुनश्चरण त्यांनी सुरू केलं. पुन्हा तपश्चर्येला केली आणि आपली तपश्चर्या त्यांनी पूर्ण केलेली आपल्याला दिसून येते. वेळ आहे ना? वेळ आहे ना? समर्थांनी या चमत्कारामध्ये अडकून न राहता साहजिकच आपल्या मार्गाचा पुन्हा अवलंब सुरू केला. करुणाष्टकामध्ये अनेक बाबींचा उल्लेख प्रत्येक श्लोकागणिक असलेला आपल्याला दिसून येतो. आणि समर्थांनी कसं जीवन जगलं, तपश्चर्येच्या काळात कसं त्यांना भोगावं लागलं याचाही उल्लेख तिथे आपल्याला दिसतो. त्या काळामध्ये समर्थांनी गोमय मारुतीची स्थापना केली. आणि गोमय मारुती गाईच्या शेणापासून बनवलेला मारुती टाकलेला आहे.
त्या संबंधाची एक गमतीदार कथा आहे. 2 गुराख्याची मुलं आपले गुरं चारत होती. चारता चारता दोघांनी त्या मारुतीचं दर्शन घेतलेलं होतं. आता गुराख्याची मुलं आपसात एकमेकांना म्हणतात, अरे तो मारुती पाहिला का, घेतलं का दर्शन? दुसरा म्हणे हो घेतलं. मग तो सोन्याचा आहे ना म्हणे मारुती. दुसरा म्हणे नाही शेणाचा आहे, सोन्याचा कशाचा? नाही म्हणे तो सोन्याचा मारुती आहे. लाव शर्यत. आले शर्यतीवर. मग शर्यतीमध्ये काय लागलं तर असं ठरलं की जर तो सोन्याचा मारुती असेल तर तुझ्या गाई मला देऊन टाक. तो ते ढोरं वळणारे मुलं, त्यांच्याजवळ इस्टेट तीच, तुझ्या गाई मला देऊन टाकावं लागतील सगळ्याच्या सगळ्या. आणि जर तो शेणाचा निघाला तर माझ्या गाई मी तुला देऊन टाकेल. ठरलं म्हणे. आता याला माहिती होतं हेच, ती जी मूर्ती जी आहे ती गोमय आहे. आत गेले आणि त्या जो सोन्याची मूर्ती आहे असा म्हणत होता त्याने काठी घेतली आणि मारुतीची शेपूट खरळली. खरळल्यानंतर ती चमकू लागली. पाय म्हणे सोन्याचा आहे की नाही. याला वाटलं खरंच सोन्याचं आहे. आता आपल्या गाई याला देऊन टाकाव्या लागतात म्हणून ते पोरगं ओक्सा बोक्शी बोंबलायला लागलं की आता माझ्या गाई गेल्या मी काय करणार. त्याच्या दोघांचा आवाज ऐकून रामदास स्वामी तिथे होते. ते आत आले आणि काय झालं म्हणे बाळांनो. म्हणे असं असं झालं, घडलेला प्रसंग त्यांनी सांगितला. रामदास स्वामीजवळ दोघांनाही समाधान करण्याची प्रवृत्ती निर्माण झाली होती. तपश्चर्येचं ते बळ होतं. त्यांनी सांगितलं तुम्ही दोघंही बरोबर आहात. दोघंही बरोबर आहात कसं काय? एक तर सोन्याचा असेल नाही तर शेणाचा असेल. नाही म्हणे दोघंही बरोबर आहात. ही मूर्ती शेणाची आहे आणि गोमये वसते लक्ष्मी. गोमयामध्ये लक्ष्मीचा वास आहे आणि म्हणून ती सोन्याची आहे. कारण गोमयेपासून मोठं शेणखत मिळतं, शेणापासून अन्न मिळतं, धान्य मिळतं, म्हणजेच ती सोन्यासारखी आहे. म्हणून याचंही म्हणणं बरोबर आहे आणि तुझंही म्हणणं बरोबर आहे असं त्यांचं समाधान केलं. आणि त्या समाधानानंतर ती मुलं आपापली गुरे घेऊन निघून गेली. असा देखील एक प्रसंग त्या टाकडीच्या त्यांच्या सहवासामध्ये आढळतो. आणि ही सगळी तपश्चर्या झाल्यानंतर स्वामी आपल्याला रामदासांनी दिलेली जी आळवणी आहे त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी सहभागी होतात. वेळेचा प्रसंग कमी वेळ आहे, आरती आपल्याला वेळेवर करावी लागते. तर थोडक्यात 1-2 मिनटं घेतो आणि समाप्त करतो की रामराय हे आपलं सर्वस्व आहे. मी त्यांचा वियोग एक क्षणभरही सहन करू शकत नाही. त्यामुळे समर्थ सतत रामरायाला आळवणी करतात. थोडक्यात समर्थांनी आपल्याला दासबोध दिला. समर्थांनी आपल्याला आत्माराम नावाचा ग्रंथ दिला, मनाचे श्लोक दिले आणि हा नवा ग्रंथ जो मोठा दासबोध आहे तो आपल्याला दिला. तो दासबोध म्हणजे समर्थांनी भारत भ्रमण केल्यानंतर त्यांना ज्या चित्रविचित्र लोकांचे सहवास अनुभव आले त्या अनुभवाचं कथन त्या दासबोधामध्ये आहे. त्या दासबोधामध्ये पाहिलं तर अनेक मूर्खाची लक्षणं त्याच्यामध्ये आहेत. सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख. आपल्याला असं वाटतं आपल्या बापाचं आपण महत्त्व सांगितलं म्हणजे मूर्ख कसा. अरे तुझा बाप खूप विद्वान होता, खूप मोठा होता, तू काय, तिथे तो मूर्खपणा येतो. असे अनेक प्रसंग मूर्खाचे लक्षणं त्याच्यामध्ये सांगितले. ते अनुभवानं सांगितले. अनुभवांती सांगितलेला हा सर्व जीवनाच्या सर्वांगाला प्रवेश करणारा हा ग्रंथराज दासबोध आपल्याला रामदास स्वामींनी दिला. करुणाष्टकं रामदास स्वामींनी आपल्याला दिली की जी नित्य आपण म्हटली पाहिजे. नित्य जागरूकतेचा भाव त्याच्यामध्ये असला पाहिजे. ती करुणाष्टकं आपल्याला दिली. मनाला प्रबोधन करणारे मनाचे श्लोक आपल्याला दिले. अनेक अभंग दिले, काव्यरचना केली. अशा या थोर रामदास स्वामींनी केलेलं कार्य हे महान आहे. भारतभर त्यांनी भ्रमण केलं आणि लोकोद्धार करण्याचा मार्ग केला. अनेक ठिकाणी मारुती रायाची स्थापना केली. त्यांचे प्रसिद्ध 11 मारुती
आहेत. 11 मारुतीच्या दर्शनाच्या यात्रा आजही आपण काढलेल्या आपल्याला निघतात. त्या मारुतीच्या दर्शनाला जाऊन आपण जणू काय प्रत्यक्ष रामदास स्वामींचं आपण दर्शन घेतो आहे असा भास आपल्या मनामध्ये निर्माण होतो. आणि आपल्या मनामध्ये येणारी सामान्य माणसाला एक दिव्य दृष्टी देणारे हे जे ग्रंथ आहेत, या मार्गाने जर आपण गेलो तर आपलं कल्याण होईल. हित झाल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्या प्रपंचात जो त्रागा होतो तो त्रागाही होणार नाही, उद्विग्नता येणार नाही, कंटाळा येणार नाही आणि जीवनाला जो उबग येतो, मन जे अस्वस्थ होतं त्याला देखील स्थिरता लाभेल. आणि म्हणून आपल्याला जर शांती पाहिजे असेल तर आपण नामस्मरणासह या सर्व ग्रंथांचं वाचन करावं, म्हणजे मोक्षप्राप्तीचा मार्ग सुकर होईल. आणि मग शेवटी या सगळ्या गोष्टींचं ओझं मी रामरायाला किती देऊ, या देखील एक ओवी करुणाष्टकामध्ये त्यांनी टाकली आहे. किती भार घालू रघुरायाला मज कारणे शीन होईल. अरे किती देऊ मी या रामरायावर, किती ओझं टाकू, आणि या माझ्या या ओझं टाकल्यामुळे त्याला त्रास होईल. ही अपराधलेपणाची भावना देखील रामदास स्वामींनी स्वतःकडे घेतलेली आहे. अशा प्रकारे रामदास स्वामींनी आपल्याला हे जे मार्गदर्शन केलं त्या मार्गावर जर आपण चाललो तर निश्चितपणे आपल्या जीवनाचं सार्थक कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही, तुम्हा आम्हाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची, प्रत्येक वेळी आपण जागरूक असलं पाहिजे. जागरूकता म्हणजे डोळे उघडे ठेवणं नाही. जागरूकता म्हणजे आपल्या अंतरंगातील विचाराला सद्भावनेचा जोड देणं, सद्विवेक बुद्धीला जागृत ठेवणं आणि कोणावरही अन्याय मी करणार नाही, कोणाचंही मी नुकसान करणार नाही, मी सत्मार्गानं वागेल अशी प्रवृत्ती निर्माण करणं म्हणजे जागरूकता ठेवणं. आणि ती सर्वांनी करावी एवढीच रामरायाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि झालेली सेवा ही रामरायाच्या चरणी अर्पण करतो. करविली तैशी केली कटकट, वाकडी का नीट देव जाणे. जय श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ. याजसाठी केला होता अट्टास, शेवटचा दिस गोड व्हावा. श्रीराम समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सचितानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. तुम्ही याला चांगलं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मंदिर संस्थांतर्फे आभार मानतो आणि त्यांना मंदिर सत्कार करण्यासाठी आमचे जानकी जीवन स्मरण जय जय राम सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय. जय रघुवीर समर्थ. अरे असू द्या. आता यानंतर आरती होईल आणि नंतर महाप्रसाद होईल. सर्वांनी अरे आहे नमस्कार करतो का तुमचा वेळ घेतला. अरे नाही तो नको काय म्हटलं रामाला आले तुमचं नाव ऐकलं तुमचं प्रवचन आहे म्हणून मी प्रवचनाला आलो. हो बा तुमचा वेळ घेतला. नाही ते मग बसता येते ना, मोठं ऑपरेशन झालं. हो का. जय जय श्रीराम जय हरी श्रीराम. हो हो नमस्कार. खरं राहू दे त्याला, तो समर्थ अवतार आहे. असू द्या ताई, असू द्या. रामाला रामरायाला नमस्कार करा, मी काही मोठा नाही आहे कोणी.
असू द्या ताई, आम्ही तुमचा नमस्कार करायला पाहिजे. हा देव आहे ते पुढचं वाक्य म्हणायचं नव्हतं मला. आम्हाला परमेश्वराला नमस्कार करावा होता. देव आहे. हा अजून सांगू शकत हा हो. हरे राम. हा एकीचं झालं, एकीचं आता करायचं. श्री राम जय हरे श्री राम. जय जय 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 श्री राम जय हरे श्री राम. प्रकाशराव जय श्री राम जय श्री राम. जय श्री राम जय हरे श्री राम. जय श्री राम जय हरे श्री राम. जय जय श्री राम जय हरे श्री राम. नमस्कार.